निलेश लंके आज करमाळ्यामध्ये आलेले आहेत। सध्या विविध गणेश मंडळांचे त्यांच्या हस्ते आरती होते। काय सांगाल, आज गणेश मंडळाची करमाळ्यामध्ये आज आपण आगमन केलं आहे। मनोज जरांगे यांचं देखील आज उपोषण सुटलं आहे, परंतु हैदराबाद गॅजेट प्रमाणानुसारच आरक्षण जाहीर केलं आहे। इतर जे आहे सातारा गॅजेट वगैरे ते बाकी ठेवलं आहे। नेमकं सरकार यामध्ये काय गफलत करतं आहे का, प्रांतवाद करतं आहे का यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं गणेश उत्सवाच्या या शुभदिनी जो आज सरकारने निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो। पण सर्वात महत्त्वाचं ह्या गोष्टीला मी एकच गणरायाला प्रार्थना करतो की ह्या निर्णयाला कुठं दृष्टी लागू नये। यामध्ये कुणी राजकीय हेतू ठेवून काही वेगवेगळ्या युक्त्या करू नये हेच या ठिकाणी मला एक भीती वाटते। पण निश्चित प्रांतवाद न करता सर्वांना कशा पद्धतीने योग्य सर्वसमावेशक आरक्षण देता येईल त्याबाबत निर्णयसुद्धा महत्त्वाचा आहे। पण आज जो निर्णय घेतला खऱ्या अर्थाने याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे जरांगे पाटलांना जातं आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य बांधव त्या ठिकाणी सहभागी होते। ऊन वारा पाऊस कुठल्याही गोष्टीचे तमा न बाळगता त्यांनी अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला, त्याचं आज यश आहे। त्याचं खऱ्या अर्थाने त्याचं सर्व श्रेय जातं ह्या जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सवंगड्यांना जातं। निश्चित या गोष्टीचं मी स्वागत करतो। आज काल करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये DYSP या अवैध जे मुरुम व्यवसाय होता त्यावरती कारवाई करण्यात यासाठी गेल्या होत्या। त्यावेळेस थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन करत कारवाई करू नका असे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। कुठंतरी म्हणजे हे डेप्युटी CM एकदम एवढ्या पातळीवरती लक्ष घालतात, आपली काय प्रतिक्रिया? नाही, ह्या गोष्टीच्या बाबत मला कुठली माहिती नाही आणि माहिती नसताना बोलणं योग्य नाही। कारण फोन केला का फोन नाही केला, कधीकधी लोक एखाद्या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने बबल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर आपल्याला माहीत नसताना माझ्यासारख्या एखाद्या लोकप्रतिनिधीने यावर भाष्य करणं चुकीचं आहे। तो व्हिडिओ जो आहे तो बोलण्याला तो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला DYSPंना सूचना देताना। नाही, मला माहितीच नाही त्या गोष्टीची आणि माहिती नसताना एखाद्या गोष्टी भाष्य करणं चुकीचं आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जे काही कारवाईच्या आदेशाबाबत ते आहेत ते वक्ते त्यांनी यावेळी बोलताना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन पुढची जी काय आहे ती प्रतिक्रिया देऊ असं त्यांनी यावेळी सांगितलं। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।